नमस्कार, मी युवराज देवगिरी मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो। आज 7 ऑक्टोबर 2025। आज वाल्मिकी ऋषी ज्यांनी रामायण लिहिलं, पहिले कवी म्हणून ज्यांची सर्वत्र ओळख, आज या वाल्मिकी ऋषींचा जन्मदिवस। यांच्याच रिलेटेड एक कथा आहे आणि ती कथा म्हणजेच आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे आणि ती म्हण कोणती? वाल्याचा वाल्मिकी झाला। चला तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की वाल्याचा वाल्मिकी झाला, नेमकं यामागे काय गोष्ट आहे। तर वाल्या हे महादेव कोळी या हिंदू महादेव कोळी या समाजात जन्मलेले होते, याचा उल्लेख पौराणिक कथांमध्ये दिलेला आहे। आता आपल्या परिवाराला पाळण्यासाठी, त्यांना जगवण्यासाठी हे वाल्मिकी ऋषी जंगलामध्ये शिकार करत, रस्त्यातून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना लुटत, दरोडे टाकत, त्यांची हत्या करत, असा त्यांचा प्रपंच। यातनं जो काही पैसा मिळेल त्यावरनं ते आपल्या परिवाराला पाळायचे। असंच एकदा जंगलातून जाताना नारद मुनी त्यांना वाटेत भेटले। मग काय, वाल्मिकी ऋषींनी त्यांच्यावर प्रहार करायला सुरुवात केली। आता हे बघितल्यानंतर नारद मुनींनी त्यांना थांबवलं आणि त्यांना असा प्रश्न केला की तुम्हाला मला मारायचंय, नक्कीच मारा, पण त्या अगोदर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या। आणि तो प्रश्न असा होता की वाल्या, तुम्ही आजपर्यंत जेवढ्या लोकांची हत्या केली, जेवढ्या लोकांना मारलंय, यातनं तुम्ही तुमच्या परिवाराचं पालन पोषण करता, पण एकदा तुमच्या परिवाराला जाऊन विचारा की आजपर्यंत माझ्या हातून जेवढे पाप झालेत त्या पापांमध्ये तुम्ही सगळे बारी-बारीनी भागीदारी करणार का? आता हा प्रश्न ऐकल्यावर वाल्मिकींना तर वाटलं, हो यार, आता हे विचारायलाच हवं। आणि म्हणूनच वाल्मिकी ऋषी त्यांच्या घरी गेले। त्यांनी त्यांच्या आईला, त्यांच्या बायकोला, त्यांच्या मुलांना, मुलींना हा प्रश्न केला। आता हा प्रश्न ऐकताच त्यांचे परिवार एकदम खडबडून जागं झालं आणि त्यांनी एक उत्तर दिलं। आणि ते उत्तर ऐकल्यावर वाल्मिकी ऋषींचे डोळेच उघडले आणि ते उत्तर असं होतं की तुम्ही आमच्या परिवाराचे कुटुंबकर्ते आहात, पालन आहार आहात। तुम्ही आम्हाला पाळण्यासाठी जे काय करता ते तुमचं कर्तव्य आहे, पण हा, तुम्ही ज्या लोकांची हत्या केली, ज्या लोकांना मारले, त्या पापामध्ये आम्ही सगळे तीळभर मात्रही सहभागी होणार नाही। हे उत्तर ऐकल्यावर वाल्मिकी ऋषींचे डोळेच उघडले। मग काय, ते नारद मुनींकडे परत आले। नारद मुनींना माफी मागितली की माझ्याकडनं फार मोठं पाप झालंय आणि यावर मला पश्चाताप होतोय, आता यातनं सुटका होण्यासाठी मला काहीतरी सांगा। मग नारद मुनींनी त्यांना राम 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 या नावाचा नामस्मरण करण्याचं सांगितलं। मग काय, वाल्मिकींनी ते करायला सुरुवात केली, पण त्यांना ते काही जमेनाच, त्यांना राम 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 म्हणताच येईना। मग नारद मुनींनी त्यांना सांगितलं की तुम्ही राम 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 म्हणण्याऐवजी तुम्ही मरा 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 असं म्हणा। आणि नारद मुनी तिथून निघून गेले। मग काय, वाल्यांनी मरा 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 म्हणता म्हणता कधी ते राम 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 म्हणायला लागले त्यांनाही कळालं नाही। राम राम नावाच्या जयघोषात ते इतके तल्लीन झाले, ते इतके ध्यानस्थ झाले की त्यांना कसलीही भान राहिली नाही। अनेक वर्ष, अनेक दिवस ते त्या राम नामाचं नामस्मरण करत ध्यानस्थ झाले। आता जंगलातून 7 ऋषी चालले होते। या 7 ऋषींनी ते दृश्य बघितलं की एक व्यक्ती ध्यानस्थ बसलाय आणि त्याच्या मुखातनं फक्त राम 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 हाच नामस्मरण होतोय आणि तो इतका सुंदर होतोय, पण त्या व्यक्तीच्या आजूबाजूला मुंग्यांनी वारुळ तयार केले। त्या वाल्याच्या अंगावर मुंग्यांचे वारुळ तयार झाले, तरी सुद्धा या वाल्याला, या व्यक्तीला त्याचं भान नाही। आणि म्हणून त्या दिवशी त्या 7 ऋषींनी मुंग्यांच्या वारुळात वेढलेला हा व्यक्ती, जो चुकीच्या भूतकाळातून चांगल्या भविष्यकाळाकडे बाहेर येतोय, म्हणून वारुळातून आलेला ऋषी, म्हणून त्यांना वाल्मिकी ऋषी असं त्या दिवशी पदवी प्रदान करण्यात आली आणि त्याच कारणामुळे त्यांना वाल्मिकी ऋषी असं संबोधलं जातं। यानंतर वाल्मिकी ऋषींनी सुंदर असं रामायण लिहिलं आणि भारतातले पहिले महाकवी म्हणून त्यांची ओळख आहे। आता मंडळी, आत्ताच्या महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यामध्ये एक गाव आहे आणि त्या गावाचं नाव आहे वालझरी। वालझरी गावामध्ये, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वालझरी गावामध्ये वाल्मिकी ऋषींचा जन्म झाल्याचं असं मानलं जातं।
आणि यावर महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य गॅजेटियर जळगाव जिल्ह्यात याचा उल्लेख देखील आहे. तसेच जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रकाशित केलेल्या जळगाव या कॉफी टेबल बुकमध्ये देखील याचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे. तर मंडळी, ही अशी होती वाल्याचा वाल्मिकी होण्याची कथा आणि त्यांना वाल्मिकी असं का म्हणतात यामागची गोष्ट. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली मला नक्की सांगा. तुर्तास एवढंच. धन्यवाद.